आजकाल स्ट्रेस फ्री, टेन्शन फ्री लाईफ असणं खूप महत्त्वाचं आहे. काही सवयी असतात, त्या आपण थोड्याशा बदलायला पाहिजे. म्हणजे मग जे आपलं डेली रुटीनचं किंवा रोजचं आयुष्य आहे, थोडंसं ते ईझी होईल. कामं तीच असतात, पण थोडीशी सोप्या पद्धतीने जर करायला मिळाली, तर खूप चांगलं होतं. थोडंसं आयुष्य आपलं सुखकर होतं, असं मला वाटतं. म्हणून 10 अशा मी गोष्टी सांगणार आहे किंवा आपल्या ज्या चुका असतात, त्या मी सांगणार आहे, ज्या आपण जर टाळल्या, तर नक्कीच आपलं आयुष्य थोडंसं ईझी होईल. ह्या गोष्टी मी पण आधी खूप करायचे. त्या चुकांमधूनच मी शिकलेली आहे. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. पहिला आणि महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे दिवसाचं जेव्हा आपण प्लॅनिंग करतो, की ह्या दिवसात मला किती कामं करायची आहेत. एकदा आपण येणाऱ्या दिवसाची टू डू लिस्ट रात्री करतो किंवा मग सकाळी उठल्यावर कळतं, की आजच्या दिवसभरात मला किती कामं करायची आहेत. त्याची आपण एक टू डू लिस्ट बनवतो. बऱ्याच वेळा काय होतं, की आपल्याला भरपूर कामं दिसतात आणि आपण ती एकाच दिवसात संपवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे मग आपण भरपूर कामं टू डू लिस्टमध्ये एका दिवसाची लिहितो आणि ती अशी असतात, की जी आपल्याकडून एका दिवसात होणं तर शक्यच नसतं. ह्यामुळे काय होतं, की ह्या चुकीमुळे असं होतं, की आपल्यावर विनाकारण ते प्रेशर येतं. जेव्हा दिवस संपायला लागतो आणि आपण बघतो, की टू डू लिस्टमधली आपली निम्मी पण कामं झालेली नाही आहेत, तेव्हा आपल्यावर प्रेशर यायला लागतं, की कसं करू मी? किंवा निगेटिव्हिटी येते, की आपण एवढं पण नाही करू शकत आहे. म्हणून मग लिस्ट बनवताना थोडीशी लक्षात घेऊन लिहायची, की खरंच आपल्याकडून एवढी आज कामं होणार आहेत का? त्याच्यातली जी हाय प्रायोरिटीची कामं आहेत, ती पहिल्यांदा लिहायची. त्यानंतर थोडीशी हलकी-फुलकी कामं असतील, ती लिहायची आणि अशी कामं जी आज नाही केली, उद्या केली तरी चालतील, ती उद्याच्या लिस्टमध्ये लिहायची. यामुळे आपल्यावर खूप जास्त वर्कलोड येणार नाही आणि एंड ऑफ द डे आपल्याला पण आपण लिस्ट कंप्लीट केलेली आहे, मोजकीच लिहिली होती आणि तेवढी कामं आपण केलेली आहेत, जी महत्त्वाची होती, याचं एक समाधान मिळेल. दुसरा पॉइंट आहे, तो म्हणजे चुकीच्या सकाळच्या सवयी. आता या सवयी कोणत्या? सकाळचा वेळ हा अतिशय महत्त्वाचा वेळ असतो, जो तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट करायला खूप मदत करतो. पण बऱ्याचदा काय होतं, की सोशल मीडिया अजून काही चॅट्सचे प्लॅटफॉर्म असतात. सकाळी उठल्यावर अलार्म जेव्हा बंद करतो, तेव्हा नोटिफिकेशन्स आपल्याला दिसतात आणि कळत-नकळत आपला हात त्यावर जातो आणि आपण चेक करायला बसतो किंवा थांबू 5 मिनिटं, एखादा रील बघून घेऊ किंवा अजून न्यूज बघून घेऊ. सकाळी-सकाळी अशी इन्फॉर्मेशन आपल्यामध्ये आपण फीड करतो, ज्याची आपल्या ब्रेनला स्वतःला त्यावेळेस अक्षरशः काही गरज नसते. त्यामुळे मग पुढचा दिवस पण आपला सगळाच वचवचत जातो. त्यापेक्षा सकाळी उठून शक्य असेल तर एक्सरसाइज, मेडिटेशन करणं किंवा एक छोटासा वॉक करणं, काहीच नाही तर अगदी 5 मिनिटं पाण्याचा ग्लास घेऊन शांत पीत बसणं, हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे, हे आपल्याला कळतं आणि मन शांत होतं. त्यामुळे सकाळच्या ह्या चुकीच्या सवयी आपण बदलायला पाहिजे. मोबाईल नंतर दिवसभर बघता येईल, पण उठल्या-उठल्या किमान अर्धा, पाऊण, 1 तास तरी मोबाईलपासून दूर राहिलेलंच बरं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातली सगळी कामं एकट्यानेच करणे. मी एक गृहिणी आहे, त्याचा तर मला अभिमानच आहे. पण असं त्याचा अर्थ होत नाही, की मी गृहिणी आहे म्हणून घरातली सगळी कामं मीच केली पाहिजे, असे नाही. आपण सुद्धा थकतो. त्यामुळे कुटुंबात आणि हे कुटुंब म्हणजे हे घर असतं, हे घरातल्या माणसांनी बनतं. आपलं हे कुटुंब असतं आणि ही जी कुटुंबातली कामं असतात, ही थोडी-थोडी का होईना वाटली गेली पाहिजे. समोरचा जर करत नसेल, तर त्याला पोलाईट शब्दाने आपण सांगू शकतो, की तुमची एवढी जर मदत मिळाली मला, तर खूप चांगलं होईल. मग त्यांना अगदी दिवसभरातलं अगदी छोटंसं काम जरी करायला दिलं, अगदी ते 2 ते 3 मिनिटात होणारं असेल, जरी त्यांनी ते केलं, तर हळू तशी ती सवय लागते आणि घरातली कामं सगळ्यांनी मिळून केली, तर ती झटपट तर होतातच. अगदी 80% कामं आपण करतोय आणि 20% पण आपल्याला मदत मिळाली, तरी खूप मोठी गोष्ट असते ही. आपल्याला पण त्यामुळे खूप थकायला होत नाही आणि आपण रिफ्रेश राहतो. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे अनवॉन्टेड खर्च करणं किंवा मग बऱ्याच वेळा काय होतो आपण शॉपिंगला जातो. गरजेच्या वस्तू तर आपण घेतोच, पण हौशीपोटी आपण ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्यासुद्धा घेतो. मान्य आहे ते घ्यायलाच हवं. पण बऱ्याच कधी-कधी काय होतं, की आपण त्या गोष्टीची अक्षरशः आपल्याला गरजच नसते. घरात ऑलरेडी 1, 2 अशा ठेवलेल्या असतात आणि एक वापरली तरी त्याच्याने काम होतंय आपलं, तरीसुद्धा आपण त्याच्या प्रचंड व्हरायटी घेत जातो
आणि मग कुठे ना कुठेतरी आपण आपल्या घरातलंच सामान खूप वाढवत जातो. वस्तू वाढल्या की पसारा वाढतो, पसारा वाढला की आपल्याला तेवढा आवरावा लागतो आणि जेवढा जास्त सामान तेवढा जास्त पसारा आणि तेवढं तुम्हाला आवरावं लागेल तेवढे तुम्ही थकाल. म्हणून मग खरेदी करताना गरजेच्या वस्तू घ्या आणि अगदीच आपल्याला खूप आवडलेली आहे आणि मगच घ्यायची तर विचार करून. एक महत्त्वाची आपण चुकी करतो. चुकी म्हणण्यापेक्षा एक तो आपला स्वभाव असतो, तो बदलू नाही शकत, की सगळ्यांनाच आपण हो म्हणतो. समोरचा माणूस आपल्याला माहीत आहे, की जेव्हा त्याचं काम असतं तेव्हाच आपल्याला विचारतोय किंवा मग आपल्याला फक्त कामापुरताच ट्रीट करता आहे किंवा मग लोकांचे वागणं आपण बदलू शकत नाही. पण आपण आपल्या बाउंडरीज सेट करू शकतो. आपण नाही म्हणू शकतो, की नाही मला आज जमणार नाही किंवा मला हे काम जमणार नाहीये, मला तुमच्यासोबत यायला जमणार नाहीये. हे नाही बोलायला पोलाईटपणे शिकायला पाहिजे. जे आपली माणसं असतात, जे आपल्याला समजून घेतात, त्यांना आपल्या नाहीचा राग येत नाही, गैरसमज ते करत नाही आणि ज्यांना येतोय त्यांना आपण बदलू शकत नाही. त्यामुळे नाही म्हणायला शिकायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला हो म्हणायलाच पाहिजे, असं काही नसतं. महत्त्वाचा अजून एक पॉइंट जो आपण खूप वेळा चुकतो तो म्हणजे निगेटिव्ह सेल्फ टॉक. मी सगळ्यांबद्दल नाही बोलत. मला स्वतःलाच खूप आधी अशी सवय होती, की मी स्वतःलाच नावं ठेवायची. म्हणजे मी साधं आरशासमोर गेली तरीसुद्धा म्हणायची, "मी अशीच आहे, मी तशीच आहे, मी अशीच दिसते, मलाच हे जमत नाही, मीच हे करू शकत नाही, मीच अशी." अशा बऱ्याचशा निगेटिव्ह टॉक्स आपण स्वतःबद्दल दिवसभरात करत असतो किंवा येतात ते आपल्या डोक्यामध्ये. मग अशा वेळेस झटपट त्या थॉट्सला रिप्लेस करायचं पॉझिटिव्ह थॉटने. काही गोष्ट आपल्याला जमत नसेल तर नाही मला जमणार म्हणजे असं म्हणायचं की मला जमेल. मी प्रयत्न करणार, पूर्ण प्रयत्न करेल आणि ती गोष्ट मला जमेल. मी छान आहे, मी जशी आहे तशी खूप सुंदर आहे, छान आहे आणि मी स्वतःला ॲक्सेप्ट करते. तेव्हा निगेटिव्ह सेल्फ टॉक बंद केला पाहिजे. कारण समोरचा आपल्याला नावं ठेवेल, चांगलं बोलेल हे आपल्या हातात नसतं. पण स्वतःशी कसं बोलायचं, कसं स्वतःला ट्रीट करायचं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे नेहमी स्वतःसोबत पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करा. पुढची चूक आपण करतो ती म्हणजे आठवड्यातले सगळे दिवस सेम रुटीन ठेवणं किंवा रुटीन ब्रेक न करणं. आता हे रुटीन ब्रेक न करणं म्हणजे काय? तर आठवडाभर आपण सेम कामं करत असतो. म्हणजे जसं की भांडे घासणं, कुकिंग करणं, क्लीनिंग करणं, कपडे धुणं, कपड्यांच्या घड्या घालणं, अशी बरीचशी घरातली कामं असतात. ही आपण सोमवार ते रविवार पूर्ण तेच करत असतो. ह्यामुळे काय होतं, आपण कुठेतरी ह्या कामांना कंटाळतो किंवा मग आपल्याला थकायला होतं, आपली चिडचिड होते, राग होतो आणि आपला जो राग असतो तो आपल्यामध्ये धुसफूस करत असतो आणि तो मग असा मस्त बाहेर येतो आणि सगळ्यांवर अफेक्ट करत जातो. असं होऊ नये ह्यासाठी रुटीनमध्ये ब्रेक आणला पाहिजे. म्हणजे काय? आठवड्यातला तुम्हाला जसं सोयीस्कर एक दिवस वाटेल, समजा शनिवार किंवा रविवार एक दिवस असा घेतला आपण, की ज्यामध्ये जी रुटीनमधली काही कामं असतात ती नाही केली तरीसुद्धा चालतील. जसं की फ्लोअर क्लीनिंग असेल किंवा अगदीच कपड्यांच्या घड्या घालून ठेवणं, लॉन्ड्री लावणं अशी कामं असतात. ती थोडीशी आपण त्या दिवशी नाही करायची. म्हणजे नाश्ता, स्वयंपाक ह्या गोष्टी तर सुटणार नाहीये. त्या तर कराव्याच लागतील आपल्याला. मग अ, थोडंसं बाकीच्या कामांपासून आपण स्वतःला आराम द्यायचा. आपण फुल डे तर लीव्ह नाही घेऊ शकत. म्हणजे आठवड्याभरात जे जॉबला जातात त्यांना 2 दिवस, 1 दिवस सुट्टी असते. आपण तशी एक पूर्ण दिवस सुट्टी तर नाही घेऊ शकत ॲज अ गृहिणी. मग आपण हाल्फ डे तर घेऊ शकतो. कारण स्वयंपाक वगैरे करून थोडासा उरलेला काही तास आपण थोडंसं वेगळ्या रुटीन करूयात. फॅमिलीसोबत थोड्याशा बसून मस्त गप्पा मारूयात, मुलांसोबत खेळूयात किंवा त्यांना घेऊन कुठेतरी फिरायला जाऊयात, बाहेर जाऊयात. काही नाही तर कुटुंबासोबत बसून किंवा मग आपल्या स्वतःलाच एखादा मूव्ही आवडत असेल, जो आपल्याला बघायला वेळ मिळालेला नसेल आठवडाभर किंवा कधी वेळ मिळत नसेल, तर त्याच्यासाठी थोडासा वेळ काढायचा. पार्लरमध्ये आपल्याला जायला जमत नसेल, तर तो वेळ त्याच्यासाठी द्यायचा. स्वतःची सेल्फ केअरमध्ये द्यायचा, फॅमिलीसाठी द्यायचा. इट्स ओके. दुसऱ्या दिवशी थोडासा कामाचा लोड पडेल, पण आदल्या दिवशी जो तुम्ही स्वतःला वेळ दिलेला आहे, स्वतःला रिलॅक्स केलेला आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. त्या दिवशी ते सगळेच कामं करण्यापेक्षा सुद्धा. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण गृहिणी असाल, तर एक दिवस असा स्वतःला द्या, कुटुंबाला द्या, मुलांना द्या. त्यामुळे बघा नक्की तुम्हाला रिफ्रेश वाटेल.
आणि त्यानंतर घरातली तीच-तीच कामं करून सुद्धा आपल्याला कंटाळा येणार नाही. पुढची एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही खूप मोठी चूकच आहे. ते म्हणजे आपल्या स्वतःची लाईफ दुसऱ्यांसोबत कंपेअर करणं. काय होतं आजकाल सोशल मीडियावर बरेच आपण असे व्हिडिओज बघत असतो, की ज्यामध्ये आपल्याला वाटू शकतं की वॉव! हिची लाईफ किती सुंदर आहे. असं आपल्याला मिळायला पाहिजे. माझी तर लाईफ अशीच आहे. माझ्याच नशिबात असं नाहीये, तसं नाहीये. हे किती एन्जॉय करताय त्यांची लाईफ किंवा त्यांच्याकडे किती पैसे आहेत, आपल्याकडेच नाहीये. आपणच असे का? त्यांच्यासारखी आयुष्य आपल्याला पाहिजे होतं किंवा त्यांच्यासारखे घरातले आपल्याला पाहिजे होते. थांबा. असे कंपॅरिझन जर तुमच्या डोक्यामध्ये व्हिडिओज बघून येत असतील, तर स्वतःला तिथेच करेक्ट करा. कारण आपली लाईफ आपली असते, समोरच्याची लाईफ समोरच्याची असते. जो आपण 10 मिनिटाचा व्हिडिओ किंवा अगदी 15-20 मिनिटाचा व्हिडिओ बघतो, त्यामध्ये सर्व काही आनंदीच दाखवण्याचा समोरचा व्यक्ती प्रयत्न करत असतो. त्याचा अर्थ असा अजिबात नसतो, की पूर्ण 24 तास किंवा सगळेच 365 दिवस त्यांच्या आयुष्यात हा फक्त आनंद असतो किंवा काही त्यांना प्रॉब्लेम्स नसतात किंवा काही त्यांना स्ट्रेस नसतो आणि ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात कारण त्या आपल्याला दिसत नसतात. आपल्याला जेवढं दिसतं त्यावरून आपण कधीतरी कळत-नकळत कंपॅरिझन करायला सुरुवात करतो आणि कंपॅरिझन जर एकदा आपल्या डोक्यात घुसली, की आपल्याला त्याचा खूप जास्त त्रास होतो, निगेटिव्हिटी होते. त्याच्यामुळे आपण खूप थकायला होतं आपल्याला. आपल्या प्रत्येक पावलाला आपली लाईफ किती चुकीची आहे किंवा आपण किती अनलकी आहोत असं वाटतं. त्यामुळे येणारा प्रत्येक मिनिट, येणारा प्रत्येक दिवस हा आपण खराब करायला सुरुवात करत असतो. त्यामुळे कधीही तुम्हाला कंपॅरिझनची भावना डोक्यात जर आली असेल, तर ती लगेचच स्टॉप करायची आणि स्वतःच्या आयुष्यात जे काही मिळालेलं आहे, त्याला ग्रेटफुल राहायचं. कारण प्रत्येकाला त्याच्या नशिबाने खूप छान मिळत असतं आणि आपण जर ग्रेटफुल राहिलो आपल्याकडे जे आहे त्यासाठी, तर आपल्याला भरभरून हा युनिव्हर्स देण्यासाठी तयार आहे. तेव्हा कृपया करून कोणाच्या लाईफशी कंपेअर करू नका. तुम्हाला नाही माहीत असतं त्यांची लाईफ पुढे काय टर्न घेणार आहे. त्यामुळे आपल्याला हे आयुष्य मिळालेलं आहे. हॉस्पिटलमध्ये जाल तर बरेच जण ही आयुष्य आपल्याला मिळावं म्हणजे आपल्याला निदान जीवन तरी मिळावे यासाठी झगडत असतात ते. आपल्याला हे जे आयुष्य मिळालेलं आहे ते आपलं आहे आणि खूप छान आनंदाने ते जगायला पाहिजे. तर ह्या काही गोष्टी होत्या ज्या मी तुमच्यासोबत ज्या सवयी म्हणाल किंवा चुका म्हणाल या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट नक्की करून बघा आणि आपलं आयुष्य अधिकाधिक सुटसुटीत, सोपं आणि सिम्प्लिफाय करूयात. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओज आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.